पुण्यातला सर्वात गजबजलेला परिसर कोणता असा प्रश्न कोणालाही विचारला तर एकच उत्तर तुम्हाला मिळेल, तो म्हणजे लक्ष्मी रोड। मात्र या लक्ष्मी रोडला आता मोकळा श्वास घेता यावा म्हणून पुणे महानगरपालिका हा रस्ता आता वॉकिंग प्लाझा करणार आहे। पुण्याचं पहिलं वॉकिंग प्लाझा काल बंड गार्डन रस्त्यावरती असलेल्या बंड गार्डन पुलावरती सुरू झालं आणि त्यानंतर आता लक्ष्मी रोड सुद्धा आम्ही वॉकिंग प्लाझा करणार आहोत असे संकेत जे आहेत ते पुणे महापालिकेकडून देण्यात आलेले आहेत। लक्ष्मी रोड हा खरं तर पुण्याची ओळख आहे। पुणे म्हटलं की लक्ष्मी रोड हे अख्ख्या महाराष्ट्रातच नाही तर अगदी भारतात कुठेही गेलात तरी लोकांना माहिती असतं, तोच हा लक्ष्मी रोड आपण बघतो आहोत। या रस्त्यावरती वाहनांना बंदी करायची आणि संपूर्णपणे चालत पादचाऱ्यांसाठी या रस्त्याचा वापर करायचा असं नियोजन असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात येत आहे। डीपी रोड आपल्या औंधमध्ये जो आहे तिथं एक हेच करायची कल्पना आहे आणि लक्ष्मी रोडला पण खूप ट्रॅफिक होतं, तिथं पण वॉकिंगच्या करता अशाच पद्धतीनं करण्याची त्या ठिकाणी कल्पना आहे। हा नवीन कन्सेप्ट आहे। मी एक बघितलं, पुणेकर जर नवीन कन्सेप्ट आणला आणि तो चांगला जर असेल तर निश्चितपणे त्याचं स्वागत करत असतात। पुणे महापालिकेच्या या प्रस्तावाचं काही पुणेकरांनी स्वागत केलंय तर काहींनी नाकं मुरडली। इथे नेहमीच गर्दी असते आणि बायका आपली दिवाळीची शॉपिंग, रेग्युलर जी शॉपिंग असते त्यासाठी रेग्युलरली येतच असतात ना, त्याच्यामुळे जर त्या वॉकिंग प्लाझा केल्यामुळे त्या सेफली येऊ शकतात आणि त्यांना कसलीच भीती वाटणार नाही। आणि इथे लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या ज्या वयस्कर बायका त्याच्यासाठी जेवढं काही पाहिजे ते सगळं मिळतं इथे आणि इथे म्हणजे मजा वाटते जरा शॉपिंग करायला तुळशीबागेत, लोक लांबून लांबून येतात। पूर्ण हे रस्ता ब्लॉक करण्यात काही अर्थ नाहीये, कारण वॉकिंग पण हवी आहे लोकांना। येणारे जाणारे जे लोक आहेत ते जर येणारे जाणारे जर व्यवस्थित नसतील तर जे काही शॉप्स वगैरे आहेत त्यांना मग ग्राहक मिळणार नाहीयेत ना, त्यासाठी हे दोन्ही पण जरुरीचं आहे। म्हणजे पूर्ण ब्लॉक गाड्याही आल्या पाहिजेत, लोक पण आले पाहिजेत। जर वॉकिंग प्लाझा झाला तर लक्ष्मी रोडवरची ट्रॅफिकची समस्या सुटेल यात शंका नाही। मात्र वॉकिंग प्लाझामुळे इथल्या व्यापाऱ्यांवर लक्ष्मी नाराज होईल असं काही जणांना वाटतंय। अगर रस्त्यावरती गाड्या यायचं बंद झालं तर आमचा बिझनेस ठप होऊन जाणार, कारण की माणसं लांब लांब नाही येतात, दूर हडपसरवर येतं, कोणी मांजरीवर नाही, कोणी पिंपरी चिंचवडवर येतं, कपडे खरेदी करायला येतं, 2 मिनिटं गाडी लावतात, कपडे खरेदी करतात। अगर गाड्या बंद केल्या, ट्रॅफिक बंद केलं तर मनुष्य खरेदी कशी करणार? मूळ प्रश्न आहे तो पार्किंगचा आहे। जर पार्किंगची समस्या जर सोडवली, जसे की लक्ष्मी रोडच्या आजूबाजूला मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे अनेक शाळा आहेत, काही मैदानं आहेत, ती जर महापालिकेने घेतली भाडेतत्वावरती किंवा पे अँड पार्क जरी केलं तरी हा प्रश्न सुटण्यासारखा आहे। लोक परत खरेदी करता या भागामध्ये येऊ शकतात। वॉकिंग प्लाझामुळे हा सगळा प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही। वॉकिंग प्लाझामुळे लक्ष्मी रोडची मूळ ओळख संपुष्टात येईल की नाही हा वादाचा विषय आहे। मात्र गरजेनुसार बदल स्वीकारणं हे प्रगत शहराचं लक्षण असतं हे पुणेकरांना विसरून चालणार नाही। भक्ती विसुरे, एबीपी माझा, पुणे।